ऋषिकेश तायडे यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश तसेच त्यांची ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती। एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून श्री ऋषिकेश तायडे यांनी अधिकृतपणे भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला असून त्यांची ठाणे शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। हा महत्त्वपूर्ण निर्णय माजी आमदार व पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या आदेशाने व आदरणीय माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आला। पाटील साहेब यांनी श्री तायडे यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांच्या नेतृत्वावर मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या। ऋषिकेश तायडे हे एक अनुभवी नेते आणि समाजसेवक आहेत। ते पूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते। ते किसान काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी अतिशय परिश्रम घेतले। भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नांवर काम करण्याचा आणि स्थानिक विकास मजबूत करण्याचा संकल्प केला आहे। यावेळी बोलताना श्री बळीराम पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तरुण आणि सशक्त नेतृत्वाची गरज असल्याचे अधोरेखित केले। त्यांनी ऋषिकेश तायडे यांच्या क्षमतांवर विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल आणि त्याचा विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केला। श्री तायडे यांनी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाचे आभार मानले आणि आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मूल्यांना प्रामाणिकपणे जपत ठाणे शहरातील लोकांची निस्वार्थ सेवा करण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला। या पक्षप्रवेशावेळीच भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री प्रसाद साळवी व युवक आघाडीचे निखिल शिशीधरण व विष्णू येलकर देखील उपस्थित होते। त्यांनी श्री ऋषिकेश तायडे यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या।